शेंगा बघा उरकणं ते म्हणून बघा टेबकला पाणी सोडलं. सुकायला लागलं होतं भुईमुग ह्या टपक्याने. ह्या कोपटापासून इकडे कोकला सोडलं बघा. रात्रीपासून पाणी सोडलं या घराळून बघा. पिचकाऱ्या मारते कसं तुषार सिंचनागत तसलं. जसं वारा सुटल तसं सगळीकडे पाणी वलं गार झालंय. आयला इथं टेबक फुटले का काय इथं. इथं बघा जरा चिरलंय बघा टेबक. पाणी लांब गेलंय पाणी. तिकडचा खोक लागलाय सुकायला लागला. आता हे उपास तिथे बायकात शेंगा उपासलं का ह्या कोकाला पाणी सोडून दे जाया. कोपटातलं तेवढं पुन्हा बघा पाणी बंद केलंय पायपा चिंबवून. खालनं सोडलं का पायपातच होय का. औ मग कशा वाढल्या तुटलं भेटलं नाही ना. आयला पण गराळून झालं या. येत नाही कसं काम चालू जरा महत्वाचं खालच्या घरापाशी. नाही एक बार एवढ्या बार सोडू आजचे दिवस ह्या खालच्या कोकला. बाद झालं की आता याला. कोपीत बरं ओलं गार झाला असं ना. इथं कॉक सिस्टीम एरिया बघा. इथनं इकडे एक कॉक आहे, इथनं इकडे खाली. घरच्या घरीच काढायचं चालायचं निवांत आपलं. फुटलं कसं काय काय डोकंच चाललं नाही. तर पायच बी दिला कोणी का जनावरांना पाय दिला. फुटाय नाही पाहिजे एवढं पण फुटलंय त्याचं. खालच्या कोकला आता याला उपसा झालं का ह्या खालच्या का एकदा भिजवून काढायचं. एवढ्या तुम्हाला सांगतो भुईमुगच निघतोय. ओलं गार झालंय मात्र. पाण्याला काय कमी नाही. दणकून पाणी झालंय. कितके बिन हे करा बघा. ह्यातनं गेलं तरी भिजतं या. पाऊस लागा घुसतोय लगा जाम लागा ना. आता बास 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 पोका रानात घुसतोय राव. आयला कोपीत आज गारवा जाय निवांत वलं गार. एशी पेक्षा हवा जबर झाली आज. दुमडून ठेवली तर बघा. तिथनं इकडे हे पाणी बंद केलं ह्यांनी. नळ्या दुमडून दगड ठेवली त्याच्यावर. बरं नेट बीट सुद्धा गार झाली या. काढायचं घरच्या घरी काढायचं म्हणलं का 8-10 दिवस जाते. आपलं घरच्या घरीच बरं आहे. कुठं उन्हाळ्याची काम आहेत त्याच्या आईला. उन्हाळ्याची कुठं काम आहेत निवांत होत्या. काय अडचण नाही. जसं होईल तसं होईल तसं आपल्या तेवढ्याच बोल्या का शेगा खायला होती त्या. आता ये सासू सासरा तुम्हाला सांगतो सोमवारी का मंगळवारी ये ती सासरा आली म्हणजे आपलं ह्या जावा तोडून उपसून म्हणायचं आपलं. पहिलं खुरपण आमच्या आजीनं करू लागितलं. आजी बी यायची ना. आजी बी यायची. सासनाची खरसुंडीची बघा. मंगळवारी सासनाला सगळीजण यायची ती त्यावेळेस. आपल्या शेंगा काढायच्या बंद होते. मग बुधवारी बसवायची सगळीजण. बुधवारी तापाने बार दिसणार आहे इथं. माझे भाऊ जातील लगेच. त्यांना सोमवार आणि मंगळवारी सुट्टी आहे तेवढ्या. होय मंगळवारी जावं म्हणायचं 3-4च्या दरम्यान. येळभर शेंगा तोडायचं. पुन्हा 4 वाजता जावं म्हणायचं. देवाला जायचं ती मंगळवारी. असं आहे मंगळवारी यायची ती. सोमवारी यायची ती. मंगळवारी पोळ्या बिळ्या. देवाला लवकर गेलं ना. उन्हाचं काय खरं या. लवकरच जाऊन या. लवकरच जायला लागणार. तू जा की. जावा की तुम्ही. मी नाही बाबा जात. मी गेले भावाला बुलेटवर घेऊन गेलता. ह्या बरी जावा 2-4 वेळा जावा घेऊन भावाला. जा घेतो याला जाऊन. तुझा भावा संग आम्ही जातो आमच्या बुलेटवर. नको बाई आम्हाला त्याच्या गाडीत उंचावते. आपली गाडी घेऊन जावा. त्यांची गाडी पॅक होती. ती 5 जण आहे ती. होय
ती नवरा बायको ना आजी. बरं आपली बी घेऊन जाऊ मग. याला परत. ती उगवलेला हाय याला. होय. बघा हे कसं उगवते का बाई राहते मग. शेंग उगवून आलेला. खाली उगवलेलं काय शेंगा खाली ना. जिथं पाणी जास्त झालं तर शेंगा उगवलेल्या कोजलेलं पाणी लय पडतं नाही. बंद केलं तर मी आता खाली तिथं पडतंय जमा जमा. नाही पाक बंद झाल्या. डबरा आहे का इकडं लावाना आहे इथे एक 10 कॅपा सोडल्या नाही इकडून मग लेवलमध्ये राहणं येते तिकडं डबरी वरगळीनं पाणी पडते ना नेबार. पण शेंगा बरी या लोकसून बी पुरत नाही तर संध्याकाळी तिसरा पारा उपसावं. उपसात आज काय मी सकाळ संध्याकाळी सकाळ स्वयंपाक करून आली. होय. आज संध्याकाळी स्वयंपाक करत नाही का मग. काय तर भाजी करीन थोडीफार नाही तर चपात्या करायला लागतात. म्हणजे खालनं बऱ्यापैकी जिथं पाणी लय सारं ते बऱ्यापैकी झालंय माझा. मग असं आडवं थोडं पॉईंटला घेतो. युरिया का डबल. मित्रांनो भुईमुगावर भुईमुग येतोय का तेवढं मला सांगा. आणि ह्या दिवसात भुईमुग पेरतंय का ही कोण जाणतं माणूस व्हिडिओ बघत असेल तर ती सांगा. ह्या दिवसात डबल भुईमुगावर भुईमुग खत घालून पहिला 2 खेपा खत टाकलाय अजून एखादी खेप लेंडी खत टाकून डबल भुईमुग केला तर चालतोय का हे सांगा कमेंटमध्ये मला. म्हणजे आता पेरला म्हणजे आपण एकट्याच सिंगल पेरणार म्हणजे टेन्शन नाही. काय 5-7 पोती होतील ती हा ना ग. काय सारखं का भुईमुग करताय काढायला तुमची कंबर दुखतीये ना. असं काय त्याच्या आईला मस्त पाहुणी रावळी मुलखाची येते जात बघ. पाहुणी रावळी करायला हाय ती द्यायला नको वाटतं तुम्हाला. अगं दे गे पोत दे आपल्याला एक पाठीभर राहिल्या बाद झालं. कुचक बोलल्या कशा देतय कोण काय. हा कुचक बोलल्या कशाला देतय या. बाद झाले मालकाला पाठीभर शेगा झाल्या बाद झाले. झाल्या सगळ्याला फुटफुट द्या. म्हणजे बोलणं कुचक झालं नाही का चांगलं झालं. आईला चांगल्या मनानं म्हणलं तरी पण बायको म्हणते कुचकच बोलते. काय करायचं खरं अंत. आता काढा यायची ती आई म्हणून म्हणताय आता दी आधी काय म्हणला तुम्ही इथं एक आल नाही काढला काय आपदा उठवली कुणाला द्यायचं नाही म्हणलं. म्हणूनच म्हणलं पोत दे सासूला सासऱ्याला एक पोत दे सासऱ्याला एक दे मेहुण्याला एक दे आज सासूला एक पोत दे आपल्याला पाठीभर राहिलं पाच झालं की तुला 1 किलो 2 किलो लेकरासने 1-2-4 किलो मला 1 किलो भर चिकार झाल्या. काय करायचंय कसं बोलते ते बघितलं जाय दुकानात मला काय बारकी पोरगी समजता काय मला बोलणं तुमचं कळत नाही म्हणायला. तुला पुरी म्हणल्या 12 वर्ष परपंच करते मी मला माहित आहे कसं बोलते ते कुचक कसं काय टमणं कसं असतंय अगं म्हणून सगळं कळायला लागलंय मला. असं आहे काय हुशार झाली म्हणायचं. मग पहिली गावठी पण राहिली नाही म्हणायचा. पहिली गावठी असती म्हणजे येड्यात काढलं असतं जगानं मला. पहिली लय साधी बोळी होती मी. आयला डहाळ बारीक आहे तर शेंगा आहे ते बऱ्यापैकी. काय काय नाही ते है ना. दबऱ्याकडे तसं आहे वर आहे त्याकडा वर दगड आहे ते परत दगडात शेंगाले भारी तिकडं पाणी लय बसलं ग. आत्ती पाणी पण काय उपयोगच नाही. बसलं त्याच्या शेंगाच खाऊन टाकले पाण्यानं. आयला गच्च गस आहे त्याची. अगं ह्या खडा का दाकाडाच जायचं हो काही. पण वगैरे 2 साल शेंगा बघितल्या होत्या टेकडाच्या शेंगा बारीक झाड होत्या आपल्या शेंगा मोठे होते. अगं पण हे शेंगा तशी शेंगा आहेत ह्या फुटणारी. एकाच भाव मला दाबून बोट दुखा लागली माझी. आला का हात बीत फिरवून त्या शेंगा वाळू घातले त्या मी सकाळी. आता जाऊन फिरवायचा. आता इथनं जायचं आता तिकडं नुसतं इथं कॅमेरा पकडायचा आलाय बायको कशी शेंगा काढते अगं बघायला. बायको माझी लाखात एक आहे. हा. अजून तुझ्या जोडीला एखादी बायको करतो. होय, तेवढंच सुख आहे तुम्हाला बायको अगं करायचं. म्हणजे तुला आपलं काम करू लागा येते कोणतर काम करू लागाय काम पैसे देऊन लावा एखादी बायका. मग तू एकटी करत असली तर मग काय करत नाही राहू दे मग. करते मी. हा तू एकटी मग राहू दे बायको कशाला करायला लागते या. मित्रांनो बायकोच नाही नसते हो बरं. मित्रांनो चालू आहे बघा बायको काम करते. मी आपलं गोड बोलून करून घेतोय असं तुम्ही आता कमेंट मध्ये म्हणणार हे मला माहित आहे.